नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचेच काही बाही या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज इथे ज्यांना मी आमंत्रित केलेलं आहे ते अतिशय खास आहेत बरं का. माणूस म्हणून अतिशय सच्चे आहेत. राजेशजी मंडलिक. राजेश मंडलिक हे गेली 35 वर्षापासून इंजिनिअरिंग फील्डमध्ये कार्यरत आहेत. अभियंत्याचा हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि इतक्या वृक्ष इंजिनिअरिंग सारख्या वृक्ष अशा करिअरमध्ये अतिशय उत्तम स्वतःची एक स्वतंत्र व्यवसाय असा ते सांभाळत असूनही स्वतःतलं माणूस पण त्यांनी अतिशय जिवंत ठेवलेलं आहे म्हणता येईल. आपलं घर सारख्या संस्थेशी ते जोडले गेलेले आहेत आणि तिथे ते आपली मधून सेवा देत असतात. त्याशिवाय गिनेस वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये त्यांनी पाण्याखालील मानवीय साखळी याच्यामध्ये पण त्यांचा सहभाग होता. अनेक कॉलेजेसमधून तरुणांना मार्गदर्शन ते करत असतात. अनेक कॉलेजमध्ये जाऊन तरुणांशी संवाद ते साधत असतात आणि पुढील पिढीचा काय मनोदय आहे हे समजून घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. मला वाटतं ही गोष्ट खूप मोठी आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना नावाजलेलं आहे. मराठवाडा उद्योग भूषण आहेत ते. आणि अशा या राजेशजी मंडलिक यांच्याशी आता आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचेच काही बाही या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज माझ्याबरोबर गप्पा मारण्यासाठी मी ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्यांच्याबद्दल म्हणजे मलाच असं झालेलं आहे ना की मी काय काय सांगू. म्हणजे अभियंत्याचा हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, पण माणुसकी भरपूर असल्यामुळे आपलं घर सारख्या संस्थेबरोबर ते जोडले गेलेले आहेत. आणि मल्टी स्पेशालिटी एक हॉस्पिटल पण त्यांनी सुरू केलेलं आहे. पुरस्कार तर त्यांना इतके मिळालेले आहेत, म्हणजे उद्योजक म्हणून अतिशय यशस्वी असूनही माणूस म्हणून पण तितकेच यशस्वी आहेत हे त्यांचे सोशल मीडियावरचे फॉलोअर्स बघून आपल्याला लक्षात येतं. माणुसकी असलेला पासून माणुसकी असलेला हा माणूस जी पासून जिनियस पण आहे बरं का. आणि फक्त तेवढंच नाही तर गिनेस वर्ल्ड बुक मध्ये पण रेकॉर्ड जे केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. आता हे सगळं इतकं मी सांगते, एवढंच नाही, इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ते विद्यार्थ्यांना लेक्चर्स पण देतात. नवीन उद्योजकांनी काय काय करायला हवं आणि काय करू नये हे दोन्ही ते सांगतात. आणि त्याच्यासाठी त्यांनी 40 पेक्षा जास्त ठिकाणी जाऊन लेक्चर्स घेतलेली आहेत. पण हे सगळं ना मी सांगण्यापेक्षा आपण त्यांच्याकडून ऐकूया. तर त्यांच्या पुरस्कारांबद्दल मला खरं तर सांगायचं आहे की त्यांना जे पुरस्कार मिळालेले आहेत ते खूप महत्वाचे आहेत. आणि ते म्हणजे 2019 साली मराठवाडा भूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2023 मध्ये आता उद्योगरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि MCCIAचा बेस्ट फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनरशिपचा पण त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. तर चुकायला नको म्हणून खरं तेवढं वाचून दाखवलं. आपण ते मला म्हणाले की मी काही सामान्यातला असामान्य नाही. हे पहिली खूण होती त्यांची असामान्य असण्याची. आणि म्हणून तुमचं मी मनापासून स्वागत करते माझ्या या कार्यक्रमात आणि आपण गप्पा मारणार आहोत. तर सगळ्यात सुरुवात अशी करूयात आपण की तुमचं मूळ गाव कुठे? माझं मूळ गाव परभणी आहे, मराठवाड्यातलं. पण परभणीत माझं असं सलग राहणं नाही झालं, कारण बहुतेक माझा जन्म झाल्यानंतर इमिजिएटली माझे वडील MSCBत होते तर त्यांची बीडला बदली झाली. आणि मग महाराष्ट्रातल्या अनेक गावी, म्हणजे बीड नंतर यवतमाळ, औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई, पुणे असं 12 गावचं पाणी पिलोय. पण मूळ गाव जर म्हणाल तर परभणी आहे. पण हे 12 गावचं पाणी पिलेलं तुमच्या उद्योगांमध्ये, उद्योग वेगळ्या अर्थाने नाही, तुम्ही जे हा बिझनेस करताय त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं का की ह्याचा फायदा खूप झाला? तसं नाही म्हणता येणार फायदा झाला असा. पण लहानपणापासून म्हणजे आईबाबांनी दोघांनीही ह्या गावाकडे जाण्याच्या पेक्षा काही अशा संधी आल्या आपसूक. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या आत्तेभावाचं एक औरंगाबादला दुकान होतं, विल्को एंटरप्राइजेस म्हणून. तर मी डिप्लोमा करत असताना त्या दुकानावरती थांबायचो ऍज अ सेल्स पर्सन. किंवा नागपूरमध्ये माझ्या एका बहिणीचं ठाकूर अँड कंपनी म्हणून पुस्तकांचं एक मोठं दुकान आहे. आणि त्या काळामध्ये मग कम्प्युटर्स नव्हते आणि लेबोरियस काम असायचं, म्हणजे खूप मॅनपॉवर लागायचं त्यांना.
आणि माझं थोडंसं गणित चांगलं असल्यामुळे तिथे एक ती बिलं बनवावी लागायची, ते होलसेलर होते. अच्छा. तर तिथे मी त्यांना मदत करायचो. तर मला नंतरच्या उद्योगामध्ये थोडंसं कामाच्या प्रती प्रेम कुठलंही जे केलेलं आहे ते त्याची सुरुवात होते ह्या 2 ठिकाणी झाली असं एक मला वाटतं. म्हणजे माणसं शिकणं हा जो भाग आहे तो लहानपणापासून तुमच्या बाबतीत घडलाय असं म्हणायला हरकत नाही. हा, कारण जसं म्हणजे ह्या फिरण्यामुळे आणि आईवडिलांच्यामुळे जर काय मिळालं असेल तर माणसं जोडणे हे माझ्या बाबांचं तर अगदी ते खूपच फेमस होते MSAB मध्ये असताना. त्यांच्याकडनं तो एक आलेला आहे. बदलत्या काळानुसार आणि तुम्हालाही माहिती पुण्या मुंबईमध्ये थोडंसं ते फार काही त्याला प्रोत्साहन मिळत नाही, पण तरीही मग नंतरच्या काळामध्ये हे सोशल मीडिया म्हणा किंवा हा व्यावसायिक हे जे आहे त्याच्यामध्ये मात्र भरपूर त्याचा फायदा झाला त्या सगळ्या प्रकाराचा व्यवसायाच्या प्रवासात. म्हणजे आता जे म्हणतात की चांगली शाळा असली पाहिजे, चांगल्या ठिकाणी शिक्षण घेतलं पाहिजे. आता तुम्ही मी वाचलं तुमचं की तुम्ही 4-5 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेतलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये तिथेही पुन्हा अमुकच शाळा पाहिजे. त्याच्यासाठी इंटरव्ह्यूच्या आपण पाहतो की लाईन मध्ये उभं राहून पालक रात्र उभे राहून फॉर्म वगैरे भरतात. आणि असं काहीही न करता आज तुम्ही एक यशस्वी उद्योजक आहात. तर मुलांना घडवताना हा मुद्दा खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं की तुम्ही त्यांना सोडलं पाहिजे शिकण्यासाठी. आणि तुम्ही शाळेचा उल्लेख केला ना, तर माझ्या बाबतीत अगदी खरं सांगायचं तर जरी मी वेगवेगळ्या गावांमध्ये शिकलो तरी ज्याला मेन काळ आहे शाळेचा 5वी ते 10वी तो माझा एकाच शाळेत झाला, नाशिकच्या CDO मेरी हायस्कूल म्हणून. आणि तो अमेझिंग पिरियड होता. म्हणजे ज्या वयात संस्कारक्षम वयामध्ये ती शाळा म्हणजे एक वेगळंच प्रकरण होतं आमचं. कारण काय झालेलं की आमच्यापासूनच ती शाळा सुरू झालेली. आणि काय त्या पेठे हायस्कूल म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची पेठे हायस्कूल आहे नाशिकला, तर त्यांची ती ब्रँच आहे CDO मेरी हायस्कूल. आणि काय आमचं नशीब होतं मला माहिती नाही. मला आजही असं वाटतं की आणि त्या पेठे हायस्कूलच्या मॅनेजमेंटनी सगळे हिरे लोकच आमच्या शाळा, तर त्यांचे जे संस्कार मिळाले नाशिक मधले ते अफलातून होते. म्हणजे जे काही ज्याला आपण पाया म्हणतो तो त्या नाशिकच्या शाळेमध्ये झाला असं एक मला वाटतं. म्हणजे नेहमीच. पण डिप्लोमा करायचं हे ठरलेलं होतं की अपघाताने? नाही, ते अगदी ठरलेलं होतं. त्याच्या मागेही अगदी फारच साधी पार्श्वभूमी आहे. आमच्या शेजारी म्हणजे त्याचं नावही मी इथे घेऊ शकतो, किरण म्हणून गोंधळेकर म्हणून आमचे फॅमिली होती, त्याच्यातला किरण आमचा नाना त्याला मी म्हणायचं. तो जळगाव पॉलिटेक्निकला गेला आणि मी तेव्हा 7वी-8वीला असेल कदाचित. तो आला आणि त्याला इमिजिएटली VIP मध्ये 800 रुपयाची नोकरी लागली. मी म्हटलं किती छान आहे की वयाच्या 19व्या वर्षी तो महिन्याला 800 रुपये पगार कमवतोय. तेव्हाच माझं फिक्स झालं होतं की मला डिप्लोमा करायचा आणि मेकॅनिकल करायचं. त्यांनी इलेक्ट्रिकल केलं होतं, मला मात्र मेकॅनिकल करायचं. परत त्याच्या मागेही मला असं वाटतं की माझे परभणीमध्ये आमच्या आजोबांची जिनिंग फॅक्टरी होती. आणि ते जिनिंग फॅक्टरी म्हणजे तुम्हाला माहिती असेल कदाचित, कापूस जो असतो त्याच्या गाठी बनवा लागतात इझी ट्रान्सपोर्टेशनसाठी. तर त्या जिनिंग फॅक्टरीची जी प्रेस बघायचो मी लहान असताना, किंवा नाशिकमध्ये असताना आमच्या एका मित्राच्या मोठ्या भावाचं सायकल रिपेअरिंगचं दुकान होतं. मी तासन ते सायकल रिपेअरिंग बघत बसायचो. तेव्हापासून ते एक मेकॅनिकल कडे हे सो ते आपसूक घडत गेलं. म्हणजे डिप्लोमा तुमची आवड होती, घरच्यांचा आग्रह होता म्हणून तुम्ही तिकडे वळलात असं नाही? नाही, त्यांनी म्हणजे त्यांना मी लहानपणीच सांगून टाकलं की मला डिप्लोमाला जायचंय. थोडंसं अनयुज्युअल आहे त्या काळामध्ये, म्हणूनच फक्त बाबांची इच्छा होती की मी इलेक्ट्रिकल, कारण ते MSABत होते, पण मी त्यांना म्हणले की नाही मला जरा मेकॅनिकलला जायचं. सो त्यांनी ते ऐकलं, काही प्रॉब्लेम नाही. मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा केला आणि नंतर मग डिग्री केली. भारतीय विद्यापीठ म्हणजे मला म्हणजे दुर्दैवानेच म्हणायला पाहिजे, कारण
असं काही मी काय फार हुशार वगैरे नव्हतो, पण दुर्दैवाने फर्स्ट क्लास मिळाला. मग आई बाबा म्हणले की आता मिळालाच आहे फर्स्ट क्लास तर डिग्री करून टाक. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मिळणार नव्हते ऍडमिशन, कारण मार्क्स 63 वगैरे असेच टक्के होते आणि त्याला काय सीओपी ला किंवा दुसऱ्या कुठल्या गव्हर्नमेंट कॉलेज. सुदैवाने हे प्रायव्हेट इंजिनिअरिंगचं प्रस्थ चालू झालं होतं तेव्हा आणि थोडंसं टफ काळ होता, कारण 7,500 रुपये फीस होती वर्षाची आणि ती सुद्धा जमा करणं अवघड होतं. पण आईबाबांची इच्छा होती 1986. आईबाबांची इच्छा होती, मग त्यांनी काहीतरी, आता मला माहिती नाही पण काहीतरी केलं असणार आहे, इकडनं पैसे घे तिकडनं असं करून ऍडमिशन घेतली आणि मग मी डिग्री पण झालो. मग ग्रॅज्युएट. पण म्हणजे हा तुमचा प्रवास जो होता तो आधी डिप्लोमा, मग इंजिनिअरिंग आणि नंतर नोकरी, म्हणजे हा इथपर्यंत स्मूथ होता जो सर्वसाधारण मुलं करतात की मला नोकरी करायची आहे. तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा नोकरी तुम्हाला म्हणजे आता जसं कॅम्पस थ्रू वगैरे असते तशी लागली की तशीच लागली? कॅम्पस थ्रू लागली. कॅम्पस थ्रू ऍक्च्युली मला बजाज ऑटोमध्ये सिलेक्शन झालं होतं माझं औरंगाबादच्या, आणि तिथे आम्ही सगळे जॉईन व्हायला गेलो आणि काय डेस्टिनी प्लेज द रोल असं म्हणतो आपण. तर आता काय जॉईन व्हायचं फक्त एक मेडिकल टेस्टची फॉर्मॅलिटी असते आणि त्या मेडिकल टेस्टमध्ये दुर्दैवाने त्या 13 पैकी आम्ही 13 जण सिलेक्ट झालो. मी एकटाच रिजेक्ट झालो मेडिकल टेस्टमध्ये. म्हणजे जॉईन व्हायला जायचं होतं, म्हणजे उद्यापासून आता सगळं आम्ही मस्त बाहेर हॅपीली सगळ्या एकमेकांना टाळ्या देत अरे चला उद्यापासून. आणि तेव्हाही 800 रुपये पगार होता आम्हाला. म्हटलं चला आता उद्यापासून जॉईन व्हायचंय आपल्याला. पण अनफॉर्च्युनेटली मला एकट्यालाच परत यावं लागलं पुण्याला. सो तसा माझा कॅम्पसमध्ये इंटरव्ह्यू झाला, पण मग मी एसकेएफ मध्ये मात्र तो कॅम्पस मधून नाही झाला. तो रेग्युलर त्यावेळेला ऍडव्हर्टाइजमेंट यायच्या त्याच्यातून अप्लाय करून झाला. अच्छा, म्हणजे एसकेएफ मध्ये पहिला जॉब एसकेएफ. किती वर्ष साधारण केला जॉब तुम्ही? तो 5 वर्ष. आणि त्याच्यानंतर पण मला वाटतं 7 वर्ष बेंगलोरच्या. तर ती पण एक स्टोरीच आहे. हे एसकेएफ मध्ये काम करत असताना मी हा जो आता बिझनेस आहे जिथे आपण बसलेलो आहोत स्पिंडल रिपेअरचा वगैरे, हा आम्ही करावा असं माझा आणि माझ्या बिझनेस पार्टनरनी ठरवलं. तो आमची बिझनेस पार्टनरशिप लास्ट 32 वर्षाची आहे. त्यावेळेलाच आम्ही 92-93 मध्ये ते ठरवलेलं आणि फक्त पूर्ण वेळ व्यवसायामध्ये शिरण्याची डेअरिंग नव्हती, कारण माहितीच नव्हतं बिझनेस काय असतं ते. तर मग एक ऍडिशनल रेव्हेन्यू मिळावा काहीतरी म्हणून मग मी एसकेएफ सोडून, कारण एसकेएफ मध्ये राहून हे नव्हतं करत, कारण त्यांचं एसकेएफचं टाइम बाउंड वर्किंग होतं. तर मी म्हटलं एखाद्या प्रोडक्टची आपण डिस्ट्रीब्युटरशिप घ्यावी, म्हणून मग मी त्या रोलन हायड्रॉलिक्स जी बेंगलोरची कंपनी त्यांना अप्रोच झालेलो. तर त्यांनी 6 महिने घेतले आणि 6 महिन्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुला आम्ही डिस्ट्रीब्युटरशिप नाही देऊ शकत, तू आमचा रिप्रेझेंटेटिव्ह बन. सो इट वॉज ऍज गुड ऍज एम्प्लॉयमेंट. पण फक्त त्यांना माहिती होतं त्या एमडीला की मी त्यांना कारण सांगितलं होतं की मला हा स्पिंडल रिपेअरिंगचा बिझनेस करायचा आहे. तर म्हणजे तू तुझं बघ, माझ्या बिझनेसला फक्त आज नाही यायला पाहिजे आणि कधीतरी देऊ आम्ही तुला डिस्ट्रीब्युटरशिप. पण ते कधीतरी नाही झालं कधीच. मग ते 2002 पर्यंत मी वाट बघितली त्या यस बॉस मधल्या शाहरुख खान सारखी, पण ते काही झालं नाही. मग मी 2002 ला मग मी ते शेवटी सोडले. तर मग म्हटलं आता आपण आपला स्वतःचा व्यवसायामध्ये शिरा. पण व्यवसायामध्ये शिरण्यापूर्वी हा जो तुम्ही अनुभव घेतला तो खूप महत्वाचा होता असं आता म्हणजे तुम्ही बोलताना जे म्हणालात की ते काही झालं नाही आणि म्हणून मग मी शेवटी व्यवसायात आलो. पण व्यवसायात येण्यापूर्वीची जी पार्श्वभूमी आहे तर ती तयार झालेली होती, कारण तुम्ही तिथे इन अँड आउट सगळे तिथले समजून घेतलेले होते. तर नवीन ह्या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा कुठल्याही उद्योग क्षेत्रामध्ये येणाऱ्या तरुणांना तुम्ही असं सांगाल का की आधी तुम्ही नोकरी करा, पूर्ण शिका आणि मग तो व्यवसाय करा, की डायरेक्ट उडी घ्या? फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर साठी मी नेहमीच सांगतो, इनफॅक्ट आज सकाळी माझं मॉडर्न कॉलेज इंजिनिअरिंग मध्ये लेक्चर झालं, तिथे मी तेच सांगितलं की फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनरनी काही वर्ष, मग ते किती वर्ष ते तुमच्या ॲबिलिटीवरती, तुमच्या समजेवरती, तुमच्या पर्स्पेक्टिव्ह वरती डिपेंड आहे. तुम्ही 1 वर्ष करा, 4 वर्ष करा, 8 वर्ष करा. मी 13 वर्ष केले आणि तो करणं गरजेचं. कारण काय, ज्यांच्या घरामध्ये ऑलरेडी बिझनेस आहे त्यांना बिझनेस बाळकडू लहानपणापासून मिळालेलं असतं. पण हे जे आम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर असतो, आम्हाला बिझनेस कशाशी खातात हे काहीच माहिती नसतं.
आता तरी फॉर्च्युनेटली आहेत सगळे अव्हेन्यूज, पण त्याच्यातही जेव्हा आपण वास्तवतेला धरून हा. असणारे अव्हेन्यूज ते खूप कमीच आहेत. पुस्तकी ज्ञान वेगळं आणि अनुभवातून येणारं ज्ञान खूप वेगळं. आणि त्यातही आता हे युट्यूबचं ऍडिशनल ज्ञान आहे, म्हणजे ज्याच्यावरती आता आपण तुम्ही बोलणार आहोत, पण त्याच्यावरती काही तुम्ही भरपूर ऍड्स बघत असणार, मोटिवेशनल स्पीकर्स आणि हो, तुम्हाला हो. बिझनेस मध्ये करायचे आहेत आणि 1 मिनिटात मॅनेजर हो. आणि काय 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 बरंच चालू असतं. हे सगळ्या वास्तवतेला धरून नाही नाही, येत हे. बरोबर. तर ती त्याच्यामुळे त्याची ऍक्च्युअल फंक्शनल रिक्वायरमेंट काय आहे बिझनेसमध्ये जाण्याची, की फर्स्ट जनरेशन. आणि किती चांगलं आहे ना की तुम्ही जॉब करता आणि तुम्हाला बिझनेस करणं तुमच्या डोक्यामध्ये आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पैसे मिळतात शिकण्यासाठी. हे खूप चांगलं आहे ना. ते अशा दृष्टिकोनातून त्याला पाहिलं पाहिजे की तुम्हाला शिकायला मिळतंय प्लस तुम्हाला पैसे मिळत आहेत. तुम्ही जेव्हा बिझनेस चालू करायचा आहे तुम्हाला, त्यावेळेला थोडंसं तुम्हाला एक कॉर्पस तुमच्याकडे जमा होऊन जातं. या सगळ्याच ऍडव्हान्टेजेस असतात. पण एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलो आपण आणि तुमच्या नोकरीनंतर म्हणजे नोकरी असताना तुमचं लग्न झालं की बिझनेस मध्ये म्हणजे बिझनेस सुरू नोकरी असताना मग हा मुद्दा खूप महत्वाचा असतो. नाही पण तिथेही गडबड आहे. म्हणजे मला लक्षात आलं तुम्हाला काय विचारायचंय, की नोकरी म्हणजे सिक्युअर्ड हे आहे, तर आता याला घरचे लोक शक्यतो घरचे लोक म्हणण्यापेक्षा आई वडील किंवा एखाद्या वेळेस आई वडील म्हणतात की बाबा ठीक आहे म्हणजे तुला करायचंय तर तू कर. पण जेव्हा आपली पत्नी असते किंवा आपले पार्टनर जे आहेत त्यांचं असं असतं की हे सिक्युअर सोडून तू म्हणजे आपल्या म्हणजे फक्त त्यांच्या म्हणण्यापेक्षा सुद्धा आपलंही असं असतं की माझ्या बरोबर मी हिचं पण आयुष्य पणाला लावतोय. बरोबर. तर माझं अगेन आणि हे सगळं मला जेव्हा स्क्रोल डाऊन आहे ना, हे आत्ताच्या ज्या चर्चा होतात त्याच्यात सगळं आठवतंय. माझं प्रेमविवाह आहे ऍक्च्युली. माझी मिसेस डॉक्टर आहे. आणि जेव्हा माझा साखरपुडा झाला 18 ऑगस्ट 91 ला, तेव्हा मी कन्फर्म नव्हतो एसकेएफ मध्ये. अच्छा. तेव्हा मी ट्रेनीच होतो. आणि काही कारणामुळे ते म्हणजे नॅचरली प्रेमविवाह असल्यामुळे त्या काळामध्ये मुलीच्या आई वडिलांना असं वाटतं की लवकर लग्न करून टाकावं, तर त्याने ते मग माझं पण वयाच्या 23व्या वर्षीच माझा साखरपुडा झाला. आणि फक्त त्याला मग वैभवी माझ्या मिसेसचं नाव, तर वैभवीचा पायगुण म्हणता येतो, काही म्हणता येतं, की माझा ऍक्च्युली 18 ऑगस्ट 91 ला साखरपुडा झाला आणि मी कन्फर्म होणार होतो 92 सप्टेंबर मध्ये. आणि 21 ऑगस्टला 91 ला मला साहेबांनी बोलवलं आणि सांगितलं की अरे आम्ही मॅनेजमेंटला लेटर लिहिलं होतं की काही इंजिनियर्स लॉंग ट्रेनिंग पिरियडमुळे सोडून जातात आपली कंपनी, तर त्यांचं आपण कर्टेल करूया ट्रेनिंग पिरियड. आणि मी 21 ऑगस्टलाच कन्फर्म झालो. म्हणजे जरी माझा साखरपुडा मी ट्रेनी असताना झालो तरी माझं कन्फर्मेशन 1 ऑगस्ट 91 पासून होतं. मी लग्न झालं वैभवीच्या पायाने वैभव असं म्हणजे नावाला सार्थ अगदी त्या ठरले नाहीत. पण तुम्ही बिझनेस करायचं ह्या क्षेत्रात उडी घ्यायची ठरवली तेव्हा त्याच्यातले चॅलेंजेस तर खूप होते. कारण बिझनेस उभा करायचा म्हणजे त्याच्यासाठी लागणारं भांडवल असू देत किंवा घर सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी घेणं की तू कर हे, मी घर बघते, कारण त्या पण डॉक्टर आहेत म्हणताय. तर हा सगळा तुमच्यातला डायलॉग काय होता? म्हणजे त्यांनी लगेच सहज परवानगी दिली? त्या बाबतीत मी फारच सुदैवी होतो. म्हणजे बऱ्याचदा मी असं बऱ्याच ठिकाणी मी बोलतो सुद्धा. काय असतं की युजली ज्यांचे इंटरव्ह्यूज घेतले जातात बिझनेस म्हणजे त्यांची स्टोरी साधारणतः अशी असते की त्यांनी प्रॉव्हिडंट फंडातनं पैसे काढलेले असतात जॉब सोडून, एखादी मशीन घेतलेली असते, ती मशीन लावली आणि तिला आग लागते आणि मग त्यांचं सगळं ते प्रॉब्लेम मध्ये येतात. किंवा इतका पाऊस येतो की त्यांच्या त्या याच्यामध्ये पाणी शिरतं आणि त्याच्यातनं मग ते खाली जाऊन पूर्ण रसातळाला जाऊन पुन्हा एकदा वरती येतात आणि मग ते एक यशस्वी बिझनेस. अशांचे युजली इंटरव्ह्यूज होतात. असं माझं हे. पण माझं एक्झॅक्टली उलट आहे. माझं लाईफ इतकं प्लेन आहे ना की मला पैशासाठी फार काही स्ट्रगल नाही करावं लागत. नाही, पण मला असं वाटतं की ते तुम्हाला आता ह्या वयाच्या टप्प्यावर तुम्हाला ते प्लेन वाटतंय. ह्या अनुभवातून जाताना नक्कीच ते तितकं प्लेन वाटलं नसणार. नाही, त्याच्यामागचं कारणही सांगतो. कारण असं झालं होतं की माझे वडील एमएससीबीत होते, मी एसकेएफ मध्ये होतो, माझी मिसेस डॉक्टर, तिचंही करिअर चालू झालं होतं
माझा भाऊ सिव्हिल इंजिनियर आणि आमची एकत्र कुटुंब पद्धती होती तेव्हा. आणि त्याची मिसेस इलेक्ट्रॉनिक इंजिनियर. सो आई होम मेकर आणि बाकी आम्ही पाचही कमावतो. त्याच्यामुळे घरात तो प्रॉब्लेम फक्त प्रॉब्लेम हा होता बिझनेसमध्ये जाण्याचा की आई वडिलांची अजिबातच इच्छा नव्हती. कारण ते MSEBचं लाईफ सिक्युअर्ड एकदम. त्याच्याही पलीकडे जाऊन माझी SKF ची नोकरी की जी मल्टीनॅशनल आहे, पे मास्टर आहे, ती नोकरी सोडून बिझनेसमध्ये शिकणं तिथे खूप मोठा म्हणजे आई बाबा माझ्याशी 2 महिने बोललेच नव्हते मी जॉब सोडल्यानंतर. वैभवीचं म्हणाल म्हणजे मिसेसचं तर ती डॉक्टर होती आणि अगदी खरं सांगायचं त्या काळामध्ये ती MD झाल्यानंतर तीच स्ट्रगल करत होती तिचं लाईफ सेट करण्यासाठी. पण हा सगळा बॅकअप मेकॅनिझम असल्यामुळे एक तो फक्त तात्विक विरोध झाला बिझनेस करण्यासाठी, तोही आई वडिलांकडनं. सासू सासऱ्यांना काही फार असं हे नव्हतं आणि मिसेसनी ती तिचं करिअर सेट करण्यामध्ये बिझी होती, तिचं काही माझ्याकडे फार लक्ष नव्हतं. तिनेही सांगून टाकलं की तू काय करायचं ते कर, असं ते सगळं हे झालं. त्याच्यामुळे ते जे युज्युअल कन्फ्लिक्ट होतात घरामध्ये तो एक मायनर कन्फ्लिक्ट सोडला तर मग तेवढा काही फार मला त्रास नाही. असं काही. मी आता तुमचं पुस्तक वाचलं अभियंत्याचं, म्हणजे पूर्ण नाही पण चाळलं. तर त्याच्यामध्ये स्पिंडल म्हणजे काय तर त्याचं बेरिंग हा भाग त्याच्यामध्ये खूप महत्वाचा असतो. तर मला असं वाटतं की त्याचं बेरिंग बघता बघता तुम्ही तुमच्या आयुष्याचं बेरिंग खूप उत्तम सांभाळलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हे जे बेरिंग सांभाळणं आहे की बिझनेस पण सांभाळतोय आणि बिझनेस फक्त सांभाळत नाही तर तो मी यशस्वीरित्या करतोय. हे करत असताना आपलं घर सारख्या संस्थेशी जोडला पण जातोय, माणुसकी पण जपून आहे, शिवाय मी लिहितोय पण संवेदनशीलता पण माझ्यातली जागी आहे. मला ह्या लोकांना मदत, जी तळागाळातली लोक आहेत त्यांना मला मदत करावीशी वाटते. म्हणजे माणुसकी काय असतं, उद्योग क्षेत्रामध्ये आल्यानंतर इतके अफाट चॅलेंजेस असतात आणि त्या चॅलेंजेस मध्येच माणूस ते निस्तारताच माणूस दमतो. तर ही दमणूक न होता तुमच्यातलं माणूस पण तुम्ही जिवंत ठेवलेलं आहे आणि अगदी रसरशीतपणे तुम्ही आयुष्याचा आनंद घेताय हे दिसतं. म्हणजे तुमच्या पोस्ट्स मधून पण जाणवतं किंवा तुमच्याशी बोलताना पण मला हे जाणवलं की उत्साह आहे तुमच्यामध्ये. तर हे आयुष्याचं बेरिंग जे तुम्ही सांभाळलेलं आहे, तर आत्ता मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतं की म्हणजे हे कसं काय सगळं जमवता तुम्ही? मला असं वाटतं ना की एक तर खूप विचार केल्यानंतर म्हणजे आता हा प्रश्न बऱ्याच जण विचारतात. सगळ्यात तर इम्पॉर्टंट म्हणजे फॅमिली सपोर्ट हा आहेच. म्हणजे त्याला सो काइंड म्हणजे अशा टाईपचं आयुष्य जगणाऱ्या माणसाला एक मनस्वी आयुष्य जगतोय म्हणजे स्वतःच्या मनाप्रमाणे. आणि त्याला कुठे मला कुठेही धरून नाही ठेवलं गेलं घरच्यांकडून, म्हणजे आई बाबांकडनंही नाही. तसं एकदा ते गाडी रुळाला लागल्यानंतर वैभवीने पण नाही कधी. तो एक मोठा सपोर्ट आहे. किंवा मला असं वाटतं तुम्हाला फार लवकर कळलं की तुमचा आनंद कशात आहे, जे बहुतांश लोकांना शेवटपर्यंत समजतच नाही. शक्यता आहे म्हणजे मी कारण तुम्ही जे काम करताय ते तुम्ही एन्जॉय करताय. हो, ते तर खूपच एन्जॉय करतो आणि सुरुवातीला पण खूप एन्जॉय केलं. खूप खूप खूप. आणि ह्या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. जर तुम्ही काम एन्जॉय केलं तरच तुम्हाला त्यात यश मिळतं, कारण तुम्ही ते तितक्या प्रमाणात काम करता. बरोबर आहे. म्हणजे सो एक तुम्ही फॅमिली सपोर्टचं एक सांगितलं. दुसरं मला बहुतेक थोडस वाचन एक माझं खूप झालं माझ्या त्या म्हणजे अपब्रिंगिंगच्या काळामध्ये. प्रचंड वाचन झालं. तर पुस्तकातनं एक काय म्हणतात त्याला वैचारिक बैठक जी काय असेल ती एक चांगली होत गेली. आणि मग एक काळ होता एक साधारण 2011-12चा, तेव्हा मला माहिती नाही काय झालं. एक तर माझी एन्जिओप्लास्टी पण झाली होती 2011ला ऍट द एज ऑफ 43. तो त्याचा परिणाम होता की आता की कसला मला माहिती नाही, पण मी कुठेतरी तो स्ट्रेस असेल, स्ट्रेस मॅनेज नाही झाला म्हणून. पण तेव्हा मग मी ह्या आपलं घर आणि ह्या संस्थांशी पत्रव्यवहार केला. ऍक्च्युली आम्ही इंडस्ट्रीवाल्यांशी पहिला समाजसेवा म्हणजे काय तर चेक फिलॉन्थ्रॉपी असते आमच्यासाठी. आम्ही युजली चेक्स पाठवतो इकडे तिकडे जेवढं जसं जमेल तसं. आणि त्या ह्याच्यातनं मग मी आपलं घरमध्ये जाऊ लागलो थोडस. मग मी स्नेहालयमध्ये जायला लागलो नगरला, अहमदनगरला, गिरीश कुलकर्णी सरांच्याकडे. अशोक देशमानेची ओळख झाली त्याच काळात, अंबिका टाकाळकरची ओळख झाली. मी यांना पत्र लिहिलेले होते की मला असं काही
करायचंय म्हणून. तर म्हटलं आता हे अँजिओप्लास्टी झाली आहे आणि मग एक ते येतं ना की अचानक आपल्याला साक्षात्कार होतं की अरे कधी काही होऊ शकतं. तर बरोबर. पण चला आता जेवढं आपण करू शकतो आणि त्याच्यातनं ते ऍक्च्युली चालू झालं. आणि मग आपलं घर अगदीच जवळ आहे इथून. त्यांचं हेड ऑफिस वारज्यात आहे आणि आश्रम जो आहे तो इथं डोंजाला आहे. ते सगळ्यात सोयीस्कर असल्यामुळे मग मी त्यांच्याशी पूर्ण कनेक्टेड झालो आणि आता मी तिथे सेक्रेटरी आहे. तुम्ही जे मगाशी फक्त एक उल्लेख केला ते हॉस्पिटल मी नाही तर ते आपलं घरनी चालू केलं आहे. आपलं घरनी चालू केलेलं आहे. तर ते फळणीकर, विजय फळणीकर म्हणून त्याचे फाउंडर मेंबर आहे. तर हा जो आपला घरचा झाला म्हणजे ज्याच्याशी आणि अशोकशी पण कनेक्टेड आहे चांगला, स्नेहवंशी. दुसरं मग हे सोशल मीडियाचं जे झालेलं आहे आता म्हणजे तुम्ही रसरशीत आनंद आणि तर ते एक न्यू फाउंड लव्ह आहे. ते काय मला माहिती नव्हतं म्हणजे लिहिणार वगैरे तेही काही माहिती नव्हतं. अचानक एक दिवशी हा असा टॅब आला हातामध्ये आणि काय करायचं प्रवासामध्ये म्हणून मी काहीतरी खरडत गेलो त्याच्यावरती. तर ते जे आर्टिकल होतं ते आवडलं माझ्या नातेवाईकांना. त्याच्यातल्या कोणीतरी मला सांगितलं की अरे तू हे फेसबुकवरती का नाही पब्लिश करत. तर ते तिथे पब्लिश केलं. तेही लोकांना आवडायला लागलं. त्याचे काही म्हणजे फीडबॅक्स यायला लागले. त्याच्यातलं हे पुस्तक झालं. हे मी दाखवते पुस्तक करणं. हा भाग लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो शेअर करायलाही विसरू नका.